बरं, सगळ्यांचं काय चाललंय मला कमेंट करून नक्की सांगा. आज पण सगळ्या काही वेगवेगळ्या टिप्स शेअर करणार आहे. पण कसं आहे ना, शनिवार रविवार म्हटलं की तुमच्या सर्वांसाठी सुट्टीचा दिवस राहतो. पण आमच्यासारख्या बायकांसाठी हा मात्र अति कामाचा दिवस असतो. तुम्हाला जे आहे हे पटो अथवा ना पटो, पण माझ्यासोबत तर बाकी सर्व रिलेट करू शकेल. आता शनिवारी रविवारी काय असतं, हजबंडला तर सुट्टी असते, पण मुलांना काही शनिवारी सुट्टी नसते. मग मिळतो रविवार. रविवार म्हणजे पुढच्या हप्त्याचं पूर्ण नियोजन करणं. ब्रेकफास्टपासून लंचला काय बनेल, डिनरला काय बनेल, जसं की ह्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज. आता त्या ॲक्टिव्हिटीजमधलं येतं तो म्हणजे हा मसालादानीचा डब्बा. आता यामधले जर काही मसाले संपले असतील तर मग तो धुवायचा, नंतर तो साफ करायचा. हे तर मी आधीच शेअर केलं आहे. पण बऱ्याचशा महिला काय करतात की हा मसाला संपल्यानंतर पुन्हा त्यामध्ये रिफिल करतात. मग अशाने काय होतं की तो खराब होण्याची शक्यता असते. नेहमी काय करायचं, जेव्हाही तुम्ही तुमच्या मसालादानीतला मसाला त्या वाटीमधला संपला असेल, ती वाटी जी आहे ती धुवू शकता. अशा पद्धतीने दर हप्त्याला जर तुम्ही मसाला जो आहे हा डब्बा धुतला तर तो चिकटसुद्धा होत नाही, ऑर्गनाईज राहतो. आणि जर खाली काही मसाला सांडला असेल तर तो टिश्यू पेपरवरच सांडतो. आणि त्यावरती अशा पद्धतीचे प्लेट असेल नसेल काहीच हरकत नाही, त्यामध्ये चमचे ठेवायचे, जेणेकरून मसाला जो आहे घेताना इकडे तिकडे पडत नाही. आणि जे एक्स्ट्रा मसाले राहिले त्याला रबर बँडचा वापर करून किंवा अशा पद्धतीने सील पॅक करून तुम्ही हा स्टोअर करू शकता. आता हे जे एक्स्ट्राचे मसाले असतात हे मात्र फ्रीजमध्ये ठेवायचे नाही. हे तुम्ही एखाद्या बाहेरच रूम टेम्परेचरवरती एखाद्या डब्यामध्ये वगैरे ठेवू शकता, जेणेकरून याची जी काही चव आहे ती बदलणार नाही. हे थोडंसं प्रिपरेशन तुम्ही संडेला केलं तर नक्कीच तुमचा हप्ताभर जो आहे तो अगदी सुटसुटीत जातो. नियोजनसुद्धा त्यामधला एक भाग आला. कसा, खायला काय बनवायचं. आता फॉर एक्झाम्पल मला उद्या बनवायची आहे मटकी, तर मी मटकी रात्रीलाच भिजू घालेल. पण हप्ताभर ब्रेकफास्टला काय बनेल हे आपल्याला रविवारीच जे आहे आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून उद्या काय बनवायचं हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येणार नाही. आय होप तुम्हाला ह्या ज्या काही मी छोट्या ट्रिक्स सांगितल्या संडेच्या त्या तुम्हाला खूप आवडल्या असणार. आता बऱ्याचदा मेडिकलमध्ये गेलो, आपण काही ड्रॉप आणला तर काय होतं की त्याच्यावरचं आपल्याला जर काही इन्ग्रेडियंट वाचायचं असले तर काही दिसत नाही. का? कारण ते खूप बारीक असतात त्यामुळे, किंवा बऱ्याच जणांना चष्मा लागलेला असतो त्यामुळे बारीक जे आहे ते दिसत नाही. मग अशा वेळेस ते कसं वाचायचं, चला ते सांगते. मोबाईल घ्यायचा, मोबाईलमध्ये फोटो काढायचा. फोटो काढल्यानंतर तुम्हाला जेही वाचायचं आहे ते अगदी असं झूम करून मोठ्या अक्षरात तुम्हाला दिसेल, जेणेकरून तुमच्या डोळ्यावरती सुद्धा ताण येणार नाही. तुम्हाला जे वाचायचं ते सुद्धा सगळं जे आहे त्यावरती दिसेल. आणि ही ट्रिक फॉलो करून बघा, म्हणजे तुम्हाला अगदी दुसऱ्या माणसाची हेल्प घ्यायची गरज नाही. ही खूप उपयोगाची ट्रिक आहे. आणि जेवढं म्हटलं तेवढं, कुठे अगदी कोणता शब्द आहे तो जेवढा म्हटला तेवढा झूम होऊ शकतो. चला, तिसरी जी आहे ट्रिक आहे ती म्हणजे आता हिवाळा आहे त्यामुळे ब्लँकेट घेऊन झोपणं आणि गरमी येणं हा त्यातला भाग आला. पण ब्लँकेट सकाळी घेऊन उठलं की दिसतं अरे की त्याच्यावरती भरपूर केस चिटकलेले आहेत. कारण नाही म्हटलं तरी हिवाळ्याला केस हे खूपच गळतात आणि अशा पद्धतीच्या ब्लँकेटला केस लागतातच लागतात. मग आता हे केस काढायचे कसे, तर बघा कपडे धुवायचा ब्रश असतो, त्या कपडे धुवायच्या ब्रशनं अशा पद्धतीने त्याला घासायचं आहे. म्हणजे कचरा तर निघेलच, पण दुसरी गोष्ट म्हणजे जे काही केस अडकलेले असतील ते अगदी व्यवस्थित निघतात. आता तुम्हाला मी रिझल्ट दाखवते की कसे यावरती जे आहे ते केस अडकलेले आहेत. ही जी काही समस्या आहे ही सगळ्या घरांमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही हे फॉलो नक्की करा. तर बघा कसे केस निघालेले आहेत, अगदी व्यवस्थितरित्या केस त्या ब्रशमध्ये अडकले जातात. आणि अशा पद्धतीने तुम्ही रोज ब्लँकेटची ही अशी सफाई करू शकता. आता थंडीचा दिवस आहे त्यामुळे आपलं घर गरम कसं राहील याची एक छोटीशी टिप मी तुमच्यासोबत सांगते. आता सकाळी काय असतं की थंडी असते, पण नंतर जसं जसं वेळ चालत जातो, दुपार वगैरे होते तर ऊन पडतं. मग अशा वेळी जे काही अशा मोठ्या मोठ्या दारं खिडक्या असत्या त्या ओपन ठेवायच्या, जेणेकरून उन्हाने घरामध्ये जे आहे ते गरमी जाणवेल. पण जसा की आपला सूर्य मावळतो तर त्या 4-5 वाजेला कधीही जे आहे संध्याकाळच्या टायमाला दारं खिडक्या बंद ठेवून तुम्हाला कर्टन्स लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून घरामध्ये अगदी गरमी राहील. कारण अशा मोठ्या मोठ्या खिडक्या असल्यात आणि आपण जर संध्याकाळी हे लावून नाही घेतलं तर घरामध्ये संध्याकाळी खूप थंडी वाजते. त्यामुळे ही छोटीशी टिप नक्की फॉलो करा. चला आता नंतरची ट्रिक बघूयात. लिपस्टिक लावायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांना लिपस्टिक लावायला आवडते. पण ही लिपस्टिक बरं पुसायची कशी
आणि ते इकडे तिकडे पांगू नये म्हणून कसं करायचं. त्याचबरोबर एकदा का सकाळी लिपस्टिक लावली तर ती संध्याकाळपर्यंत कशी ठेवायची, चला त्याची एक छोटीशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. आता मॅट लिपस्टिक असो किंवा अशी साधी लिपस्टिक असो, लिपस्टिक लावणं हा आपला मस्त असा छंद आहे, कारण त्याने एक वेगळाच लुक येतो नाही का. पण मग ही लिपस्टिक लावली तर ही लिपस्टिक अगदी इझिली कशी पुसता येईल ते बघूया. आपण काय करतो, लिपस्टिक लावली की असं हाताने ते पुसतो आणि त्याच्याजवळचा जो आपल्या ओठांजवळचा भाग आहे तो सुद्धा जी कलरची लिपस्टिक आहे तशा कलरचा होऊन जातो आणि ती इकडे तिकडे पसरते. मग त्यामुळे कधीच असं करायचं नाही. लिपस्टिक लावल्यानंतर जेव्हा तुम्हाला ही काढायची तेव्हा थोडंसं घ्यायचं व्हॅसलिन घेतल्यानंतर त्या लिपस्टिकवरती ते लावायचं आणि असं करायचं. त्यानंतर एकतर कॉटन घ्यायचं म्हणजे कापूस घ्यायचा किंवा सुती कपडा किंवा टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्याने हे पुसून घ्यायचं. अगदी अलगद पुसल्या जातं, आपल्याला एकदम त्याला घासावं लागत नाही किंवा काहीच नाही. तर एकदम जे आहे ते व्यवस्थित ती रिमूव्ह होऊन जाते. तर व्हॅसलिनची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आता लिपस्टिक रिलेटेडच दुसरी ट्रिक बघूयात. ती म्हणजे काय, तर लिपस्टिक लावल्यानंतर ती दिवसभर कशी बरं ठेवावी, म्हणजे ती तशीच अगदी जशी सकाळी तिचा शेड होता अगदी डार्क तशीच राहावी. तर त्यासाठी काय करायचं, लिपस्टिक लावल्यानंतर तिचा जो आहे टिश्यू पेपर घेऊन थोडंसं टॅप करायचं आहे, म्हणजे जे काही एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते निघून जातं. त्यानंतर घ्यायचं थोडंसं पावडर आणि त्यावरती लावायचं आहे. माझ्याकडनं थोडंसं पावडर जरा जास्तच पडलं बरं का, काहीच हरकत नाही, मी एक्स्ट्रा पावडर काढून घेतलं आहे. पावडर लावल्यानंतर पावडरची कोटिंग त्यावरती करायची आणि नंतर एखाद्या सुती कपड्याने वगैरे ते पुसून घ्यायचं. तुम्ही जे हे विचारसुद्धा करणार नाही, तुम्ही नक्की हे करून बघा आणि मला तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. दिवसभर अगदी तुम्हाला जे आहे जसं म्हटलं जसा तुम्ही सकाळी डार्क शेड लावला होता अगदी तसा आणि तशी लिपस्टिक तुमच्या ओठांवरती दिसेल. चला आता साडीची घडी कशी बरं करायची. जेवढी बारीक होईल तेवढ्या जास्त साड्या आपल्या कपाट्यामध्ये बसतील, म्हणजे लवकर साड्या घ्यायला मोकळे, बरोबर नाही का. काहीच हरकत नाही. मी आहे ना, तर अशा पद्धतीने साडी मी जशी तुम्हाला दाखवली तशी दुमडून घ्यायची. नंतर पुन्हा तिची अशा पद्धतीने एक पूर्ण मोठी दुमडल्यानंतर पुन्हा अर्धी दुमडून घ्यायची आहे. मी कशा पद्धतीने फोल्ड करायची ऑलरेडी सांगितलं आहे, त्यामुळे नवनवीन ट्रिक मी शेअर करत असते. नंतर एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे ती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. बघा अशी लांबट आपल्याला साडी तयार झालेली असेल. आता स्पेशली ही ट्रिक मी जी एकदम अशा सॉफ्ट साड्या असतात ना त्याच्यासाठी सांगते आहे. त्याने ह्या साड्यामध्ये जेवढ्या आपण बारीक घडी करू ना तेवढ्या बारीक जी आहे ती घडी होत असते. नंतर राईट साईडची जी काही बाजू आहे ती लेफ्ट साईडच्या याच्यात घालायची. त्याचबरोबर त्याचा जो काही ब्लाऊज पीस आहे तो जिथे बघा अशा पद्धतीने खालून एक फोल्ड असतो तिथे घालून घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊज पीसही व्यवस्थित बसतो, साडीही व्यवस्थित राहते. अगदी आपण कपाट उघडलं तर साड्या जर एखाद्या वेळेस पडल्या तर साडीची घडी मात्र जी आहे ती मोडत नाही. आता संत्री भरपूर आली आहे, त्यामुळे संत्री तर आपण खातोय. संत्रीमध्ये काय असतं काय नसतं हे तर मी सांगणार नाही, मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे. तर पाणी घ्यायचं आहे 2 ग्लास पाणी, त्यामध्ये संत्र्याची सालं घालायचे, ते छान उकळून घ्यायचे 5 ते 7 मिनटं. कारण या ज्या सालाचा अर्क आहे तो पूर्ण या पाण्यामध्ये उतरला पाहिजे, म्हणून आपण हे उकळून घेतलं आहे 5 ते 7 मिनटं. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये जे आहे ते अगदी हलका केशरी असा कलर तुम्हाला दिसत असेल, म्हणजेच ह्या संत्र्याचा पूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये आलेला आहे. आणि संत्री हा क्लिनिंगसाठी सुद्धा खूप उपयोगाचा आहे, त्यामुळे आता संत्री मार्केटमध्ये भेटते आहे तर त्याचा वापर करायलाच हवा. तर संत्र्याचं पाणी इकडे तयार झालं आहे. हे जो काही आपण हॅक करतो आहे हा गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे, त्यामुळेच मी तुम्हाला जे आहे असं सांगितलं नाही आहे की हे तुम्हाला थंड करायचं आहे असं. त्यानंतर यामध्ये तुम्हाला घालायचं आहे 1 चमचा भरून मीठ तुम्हाला माहितीच असेल, साफ करण्यासाठी तर खूप उपयोगाचं आहे, पण ॲज अ स्क्रबिंग एजंट म्हणून सुद्धा मीठ हे खूप जे आहे व्यवस्थित असा रोल प्ले करतो. त्यानंतर 1 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि सगळं काही मिक्स करायचं आहे. यामध्ये थोडंसं तुम्ही डेटॉल वगैरे घालू शकता, पण मला असं वाटतं त्याची काहीच गरज नाही. बऱ्याचदा बाथरूममध्ये जे आहे खूप दुर्गंधी येत असते, तर त्यासाठी मी हा हॅक सांगते आहे. तर रोज रात्री तुम्ही हे गरम यामध्ये टाकायचं. यानंतर लक्षात घ्या टॉयलेट यूज करायचं नाही, हे रात्रभर असंच यामध्ये सोल्युशन टाकून ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर त्याचं जे फ्लशचं बटन आहे ते दाबायचं आहे. तुम्ही जेव्हा सकाळी बघणार ना
तर याच्यातून तुम्हाला बिलकुल दुर्गंधी येणार नाही. संत्रीचा एक स्ट्रॉंग असा वास असतो आणि तो क्लिनिंगसाठी खरंच खूप उपयोगाचा असतो. तर नक्की या पद्धतीने संत्रीचा वापर करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभार. कोणती ट्रिक आवडली ते नक्की सांगा.